मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी सर्व अतिरिक्त आयुक्तांची तातडीची बैठक बोलावली आहे। मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली आहे। मुंबई महापालिका मुख्यालयात ही बैठक सुरू आहे। साकीनाका इथल्या मॅनहोल दुर्घटनेचा सुद्धा सखोल आढावा घेतला जाणार आहे। सुरक्षा व्यवस्थेत काही त्रुटी होत्या का याचाही आढावा घेतला जाणार आहे। निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्याबाबतही चर्चा सुरू आहे। तर मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी तातडीची बैठक बोलावलेली आहे। एकंदरीतच मुंबईत सध्या पाऊस सुरू आहे। मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या मुख्यालयात ही बैठक महत्त्वाची अशी सुरू आहे। तसंच साकीनाका दुर्घटनेचा सुद्धा आढावा या बैठकीत घेतला जातोय। मुंबईत मोठी दुर्घटना घडूनही महापौर घटनास्थळी पोहोचल्या नाहीत। दुपारी 12:26 ही घटना घडली आहे। अजूनही महापौर घटनास्थळी पोहोचल्या नाहीत। विरोधी पक्षनेत्या, उपमहापौर आणि इतर अधिकारी त्या ठिकाणी पोहोचले, मात्र अजूनही महापौर यांनी दुर्घटनास्थळी पाहणी केली नाहीये। महापौर घटनास्थळी केव्हा पोहोचणार याबद्दल कार्यालयाकडून सुद्धा अद्याप माहिती नाहीये। मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस पडून सकाळी देखील मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे। मुंबईत ठिकठिकाणी पाणी सुद्धा साचलं होतं। यावेळी देखील महापौर कोणत्याच भागात पाहणीसाठी पोहोचल्या नाही। साकीनाकातल्या दुर्घटनेनंतर अजूनही महापौर त्या ठिकाणी पोहोचल्या नाहीयेत। विरोधी पक्षनेत्या पोहोचल्या, उपमहापौर त्या ठिकाणी पोहोचले, वॉर्ड ऑफिसर पोहोचले, संबंधित सगळे अधिकारी असतील, नेते असतील त्या ठिकाणी पोहोचलेले होते। मात्र महापौर अजूनही त्या ठिकाणी दुर्घटनास्थळी पोहोचल्या नाहीयेत। महापौर कुठे आहेत असा सवाल उपस्थित झालाय।